अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची परीक्षा जी आहे ती आता अखेर रद्द झालेली आहे। माझ्यासोबत हे सगळे विद्यार्थी आणि प्रमुख तक्रारदार आहेत ज्यांनी हा सगळा परीक्षेचा रद्द होण्यासाठी पाठपुरावा केला होता। आज अखेर यश आलंय, काय भावना आहे? यश आलं म्हणजे हे अर्ध यश आलेलं आहे, कारण आयोगाने काय सांगितलंय, एकाच विद्यार्थ्याकडे पोहोचला आणि ते पण त्या विद्यार्थ्याकडे कसा पोहोचला त्याचे रिपोर्ट सांगितलेले नाहीत। पण यामध्ये एका जणाकडे नाही पोहोचला, खूप साऱ्या जणांकडे पोहोचलेला आहे। त्याच्या मुळाशी जाऊन सगळ्यांना डायरेक्ट डिबार करण्यात यावं आणि मेन म्हणजे हे मेडिकल आरोग्याशी निगडीत आहे, त्यांचे मेडिकल लायसन्स जे असतात ना ते रद्द करण्यात यावेत। आणि तसेच त्याच्या पेपर फुटला म्हणजे हे आयोगातून कस्टडी रूम सांभाळणारे कोणी असतील, परीक्षाचे घेणारे इन्चार्ज कोणी असतील किंवा आयोगाचे अध्यक्ष सचिव त्यांनी गुन्हा दाखल आता मी तक्रार केली ना तर त्याची चौकशी करायची सोडून त्यांनी खोटी तक्रार करतोय म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू अशा धमक्या दिलेल्या आहेत। म्हणजे आता असं असेल तर कोणताच विद्यार्थी दुसऱ्या कोणत्या परीक्षेचे पुरावे असून समोर येणार नाही, काय म्हणेल की आयोग धमक्या देतो की गुन्हा दाखल करूत आम्ही। म्हणजे हे असे प्रकरण दडपायचे प्रयत्न केले गेले। काय पाठपुरावा केला गेलाय आता या सगळ्या? आता आपण CID कडे तपास चालू आहे, सगळे पुरावे दिलेत। याच्यामध्ये जे काही संशयित आहेत म्हणजे जवळपास 40 ते 50 लोक याच्यामध्ये संशयित आहेत ज्यांच्यापर्यंत पेपर पोहोचला आहे असं आहे, तर त्यांचे सगळे पुरावे दिलेत। पण आता त्यांनी काय केले की प्राथमिक म्हणून फक्त एक्झाम डिक्लेअर केली, एकापर्यंत पोहोचला असं सांगितलं, पण असं नाही आहे। ही खूप मोठी साखळी आहे आणि 50-50 लाखापर्यंत व्यवहार झालेत। पूर्ण साखळी आणि ह्याचा आका कोण आहे तो आका बाहेर आला पाहिजे, कारण की कोणी दिला पेपर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला कोणी इन्फ्लुएन्स केलं म्हणजे अधिकारी असेल आतमधला कोणी असेल तर त्याची गय केली नाही पाहिजे। सगळ्यांना तात्काळ आधी अटक केली पाहिजे, FIR झाला पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी अंशतः दिलासा आहे? नाही, अंशतः दिलासा जरी असला तरी खरं सत्य समोर येणं गरजेचं आहे। चोरी झाली हे तुम्ही मान्य केलंय, पण चोरीमध्ये सामील कोण आहेत, चौकीदारच चोर आहे का, ह्याची पण चौकशी झाली पाहिजे ना। आमची अशी मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे। कारण की काय आता राहुल गांधी जे असतील किंवा रोहित पवार असतील ह्यांनी मुद्दा घेतल्यामुळे ह्यांनी मान्य केलं की हा पेपर फुटलेला आहे, परंतु ह्या पेपर फुटीमध्ये मोठं सिंडिकेट आहे, रॅकेट आहे आणि ते समोर येणं गरजेचं आहे। एका विद्यार्थ्याकडे हा पेपर गेला नाही, हा बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे गेला आहे। ह्याच्यामध्ये आयोगातले सदस्य देखील सामील असू शकतात, प्रशासनातले मंत्री देखील सामील असू शकतात आणि हे सगळं बाहेर येणं गरजेचं असेल तर न्यायालयीन चौकशीच गरजेची आहे। काय भूमिका आहे या सगळ्याची? या सर्व याच्यामध्ये आमची अशी सर्वसामान्य उमेदवारांची भूमिका आहे की जो काही पेपर लीक झालेला आहे, आयोगाने जरी कागदपत्र जाहीर केलं असेल की याला एका विद्यार्थ्याचा फायदा झाला आहे, हे थातांत खोटं आहे। यासाठी आम्हाला MPSCचे एक अध्यक्ष आणि सचिव यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। आणि विविध मागण्यांचे या सगळ्या विद्यार्थ्यांचे आहे, मात्र खरा सूत्रधार यामागचा कोण आहे, खरा आका याच्या मागचा कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढणं हीच मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला आत्ता करण्यात येते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।